आशात हसते ठाव ठिकाणा माझा पुसते मीच मला मग शोधत बसते बोल मला तू हळुवार काही सांग भले तू माझा नाही कलियुगातली मीराबाई मौनातले हे शब्द बोल के तुझ्यानी माझ्या ओठी हलके असुनी ननी अश्रू पोरके क्षणात आता सरतील लाटा पक्षी घराच्या धरतील वाटा देईल हात तुझी अस्मिता 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 अस्मिता. नंतर बाबा काही बोलले तुझ्याशी? हो म्हणाले ना. तू त्याच्याशी काय बोललीस हे मला नाही सांगितलं तरी चालेल. नकोय मला हा डोळ्यासमोर. माय गॉड, किती भयंकर आहे सगळं. त्याने झालेली जखम, देवाचा फोटो आजही समोर आला ना तर अगदी भळभळून वाहते. बास बास बास, आता परत आलीयस ना तू. बास रडलं. तुला एवढ्या दिवसांनी भेटलो, तुझ्याशी बोललो, भरून पावलं सगळं. या जगाच्या नकाशावर ॲग्रो मल्टीनॅशनल नावाची कंपनी आहे आणि त्या कंपनीने आपल्याला हातोहात फसवलं असं आपल्याला आतापर्यंत वाटत होतं. बाबांची तब्येत कशी आहे? तसे ठीक आहेत रे. मला असं वाटतं की आपण ही केस अमिषाला सोपवली तर. अमिषा म्हणजे माझी धाकटी नणंद. दादा, मी इथे तुझ्याशी गप्पा मारायला आले आणि तू कुठे निघालास? मी इथे आलेलं तुला आवडलेलं नाहीये ना? तू त्या संग्रामकडे गेलास ते आवडलं नाहीये मला. मीही आनंदाने नव्हतो गेलो. अमिषा, मला ह्या घरात राहणं शक्य नव्हतं म्हणून नाईलाजास्तव गेलो होतो मी. ते कळतंय रे मला, पण त्या संग्रामकडेच का गेलास? कारण तिथे अण्णा होते, जयवंत होता म्हणून. अगं, ती दोघं तिथे असल्यामुळे तिथे राहणं माझ्यासाठी सुरक्षित होतं. आणि तसंही मला संग्राम शेठची कार्यपद्धती जरा जवळूनच पाहायची होती. अण्णांचं माहित नाही मला, पण जयवंतच्या आणि तुझ्या अंगाशी आली आहे त्याची काम करण्याची पद्धत. दादा, त्याने तुम्हाला जेलमध्ये टाकलं. तुमचं नशीब चांगलं ना म्हणून सही सलामत सुटलात. नाही अमिषा, आम्ही दोघंही निर्दोष होतो आणि आम्ही सुटणारच होतो. आता संग्रामची पाळी गजाआड जाण्याची. माझ्या गाडीत ड्रग्ज संग्रामनीच ठेवली होती. अमिषा, जयवंत निर्दोष असूनही तू त्याचा एवढा रागराग करतेस? जहागीरदार ॲग्रोमध्ये एकदा काम केलेला माणूस एक वेळेस उपाशी राहील,
पण त्या संग्राम थोरातकडे जाणार नाही. जहागीरदारांचा थोरला मुलगा म्हणजे मी संग्रामकडे राहायला गेलो ते तू खपवून घेतलंस. आपलं बहीण भावाचं नातं तू जोपासतेस, मानतेस. पण ज्याच्यावर जीवापाड प्रेम केलंस तो जयवंत फक्त संग्रामकडे काम करतो म्हणून त्याला झिडकारलास, नातं तोडायला निघालीस. कमाल आहे अमिषा तुझी. तू संग्रामकडे पैशासाठी गेला नव्हतास दादा, पण जयवंतला संग्रामने जास्त पैशाची ऑफर दिली म्हणून तो तिकडे गेला. आणि संग्रामने त्याला ठेवून घेतलं. त्यालाही बाबांवर सूड उगवायचंच होता ना. अग्रीड. पण मग मला सांग अमिषा की जयवंतनी काय करायचं होतं? आदित्य जहागीरदारनी त्याला रस्त्यावर आणलं, नंतर अमिषा जहागीरदार त्याला पोसू लागल्या. त्याचा स्वाभिमान जागा नाही होणार? पण शेवटी त्याच्याकडे काय मिळालं त्याला? तुरुंगातल्या शिळ्या भाकरीचे तुकडेच ना. त्या बिनभाड्याच्या खोलीत चढत राहावं लागलं इतके दिवस. दादा, त्याच्या रूमवर आम्ही राहत होतो ना, तेव्हा खूप छान संसार सजवला होता आम्ही तिकडे. पण त्याला हे असले दळभद्री विचार सुचले आणि अगं पण स्वतःची चूक मान्य करून तुझ्याकडे आला होता ना क्षमा मागायला. तू त्याला परत हाकलून दिलास. हे बघ अमिषा, तू जरा शांतपणे विचार कर आणि मगच निर्णय घे. बाय द वे, तुझी पत्रकारिता चालू आहे का नाही? नाही, नाही? पत्रकारिता सोडली मी. का पण? अरे बाबांनी त्याच अटीवर घरात घेतलंय मला. मला असं वाटतं अमिषा की तू पत्रकारिता पुन्हा चालू करावीस. ॲग्रो वर्ल्डची सगळी हिस्ट्री आपल्याला शोधून काढायची. आदित्य जहागीरदारला फसवणारा दुसरा तिसरा कोणी नसून संग्राम थोरातच आहे. आता आपल्याला फक्त पुरावा शोधायचा आहे. अस्मिता अस्मिता नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. काय रे, आहेत का संग्राम शेठ घरात? शेठ बाहेर गेलेत. आईला. नेमकं मी यायच्या वेळेला तुझा साहेब बाहेर जात असतो रे. कदाचित ते तुम्हाला घाबरत असतील. तुला नाही भीती वाटत माझी? कशासाठी? मी तुम्हाला घाबरायचं काय कारण? तुझा मालक सुद्धा मला घाबरतो ना, म्हणून म्हणलं. आणि काय रे, विचारलेल्या प्रश्नांना कोड्यात उत्तर द्यायची तुझी सवय तुझ्या मालकापेक्षा सुद्धा भारी आहे. बरं, इथे कशा आलात? माझ्या बाईकवर ना आलोय. कशासाठी आलात? काय नाही, तुझा संग्राम शेठ सुरक्षित आहे का नाही ते बघायसाठी आलो. आता तुमच्यासारखी माणसं जर आमच्या संग्राम शेठची काळजी घेत असतील ना, कोण काय त्यांचं वाकडं करणार आहे? म्हणून तर माझ्या विश्वासातला 12 कॉन्स्टेबल इथं ठेवलाय मी. पण दिसत नाही कुठं रे. गेला असेल कुठेतरी चहा पाणी घ्यायला. तुझ्या संग्राम शेठच्या फार्म हाऊसवरती कामापेक्षा चहा पाणी जास्त चालतं वाटतं. घरी आलेल्या पाहुण्यांचं चहा पाणी देऊन स्वागत करण्याची परंपराच आहे या संग्राम शेठच्या घराण्याची. असं? अजून कुठल्या कुठल्या परंपरा आहे तुझ्या फार्म हाऊसवरती?
चांगल्या माणसांना चांगल्या सवयी आणि खास करून वर्दीवाल्यांना असं म्हणजे इमानदार पोलीस ऑफिसर्सला लाच द्यायची, त्यांना भ्रष्ट करायचं असंच ना? अरे मग सरळ सरळ सांग ना तसं. राम 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 राम. एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीबद्दल असं बोलणं बरं नाही वाटत साहेब. कव्वा, तुझा संग्राम शेठ किती प्रतिष्ठावंत आहे ना तुलाही चांगलं माहिती आहे आणि मलाही चांगलं माहिती आहे. तुझा संग्राम शेठ सगळे चुकीचे कामं करतोय. चुका तुमच्या खात्यातली लोक सुद्धा करतात साहेब. हो, पण तुझ्या संग्राम शेठ सारखी जाणून बुजून करत नाहीत. पुरावा नसताना एखाद्या प्रतिष्ठित माणसाला त्रास द्यायचा, न केलेला गुन्हा त्याच्या माती मारायचा आणि आधार कशाचा तर या वर्दीचा. वा, माझ्याकडे पुरावा नसला ना तरी सुद्धा तुझ्या संग्राम शेठची सगळे अंडी पिल्ली मला चांगली माहिती आहेत. संग्राम शेठ आल्यावर पोलीस स्टेशनला पाठवून दे त्यांना. कशासाठी? तुमच्या संग्राम शेठसाठी पोलीस स्टेशन मध्ये बेड बनवायला घेतलाय. तो त्याच्या मापाला येतो का नाही तेवढा चेक करायचा होता. जास्त शहाणपणा करायचा नाही, सांगितलंय तेवढं करायचं. काय साहेब, थोडा चहा पाणी तरी घेऊन जायचं. या संग्राम शेठच्या घरी आलेला कोणताच व्यक्ती चहा पाणी घेतल्याशिवाय जात नाही कधी. चहा आता तुझ्या शेठ सकट तुम्हा सगळ्यांना आमच्या पोलीस स्टेशनचा चहा पाचतो मी. काय जय हो. अस्मिता अस्मिता हॅलो, नमस्कार संग्राम शेठ. बोला इन्स्पेक्टर साहेब, बोला. काय नाही, तुम्हाला पोलीस स्टेशनला भेटायला बोलवलं होतं ना, आला नाहीत. मग हाच प्रश्न समजा मी तुम्हाला विचारला तर? म्हणजे हायला म्हणजे तुम्ही पोलीस स्टेशनला येऊन गेला होय? येऊन गेलो, 2 तास वाट बघून गेलो तुमची. हायला सॉरी सॉरी वर का संग्राम शेठ, तुम्हाला त्रास झाल्याबद्दल मी दिलगीर आहे. म्हणजे एखाद्या कामाधंद्याच्या माणसाला पोलीस स्टेशनला बोलवायचं आणि मग आपण स्वतःच वेळेवर हजर राहायचं नाही, त्याला काय म्हणतात तुमच्याकडे? अहो सॉरी म्हणलं ना आता. हे बरं आहे, एखाद्या प्रतिष्ठित माणसाला आधी त्रास द्यायचा मग सॉरी म्हणायचं. शोभतं का तुम्हाला? अहो संग्राम शेठ, सॉरी बोललो ना आता. जाऊ द्या नाटक. हे असं करायचं ना तर एखाद्या नाटक कंपनीत जा, तिथे हा तुमचा अभिनय विकला जाईल. अहो सॉरी म्हणलं ना आता. बरं जाऊ द्या, 2 तास वाट बघायला लावून माझ्याकडनं काय हवं होतं तुम्हाला? काय नाही, तुमच्याच पराक्रमाची गाथा वाचायची होती. म्हणजे पावडर पराक्रम. संग्राम शेठ, ते पावडर प्रकरण तुम्हाला लय महागात पडणार आहे. काय ते नीट स्पष्ट बोला. काय नाही, एवढंच सांगायचंय तुम्हाला का पुराव्या अभावी अभिजित आणि जयवंत निर्दोष सुटलेत. मग काय ठीक आहे की?
आता काय मी काय आरती घेऊन जाऊ काय ओवाळायला? नाही 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 नाही, हे असलं काही करत बसण्यापेक्षा करायचंच असलं तर आता वरपर्यंत बोलणी करून घ्या. कशासाठी काय ते स्पष्ट बोला. काय राव संग्राम शेठ, सगळं कळत असून सुद्धा येड्याचं सोंग मात्र चांगलं आणताय तुम्ही. मला एक अर्जंट मीटिंग आहे आता, फोन कट करा. ठेवा. आत्ता फोन ठेवला तुम्ही, लक्षात ठेवा इथून पुढे जेव्हा केव्हा फोन डायर करायला घ्याल ना, तेव्हा तुम्हाला सोडवणाऱ्याला फोन करायला आधी विसरू नका, म्हणजे झालं. गजानन जहागीरदार आहेत का? अभिजित भाऊजींनी सांगितलंय मला, पण तुझ्या तोंडून ऐकण्यात वेगळीच गंमत आहे. काही नाही ग, माईनी त्याला जयवंताचा एपिसोड, त्याचा आरडाओरडा, त्यावर बाबांची रिॲक्शन, हे सगळं मीठ मसाला लावून सांगितलं. चला ये, उठ उठ ना ये. अरे चल उठ. तर काय झोपायची जागा काय? चल. आणि तू कोण कुठली ग, जयवंतला शिक्षा फरमावतेस ती? चायला तू पण आता माझ्यावर रेशन पाणी काढ.
कशी आहेस? आता आलोय ना मी. रडतेस कशाला मग? जळता जळता एक ज्योती अंधाराला सांगत होती, होती सच्ची माझी प्रीती. क्षणात आता सरतील लाटा, पक्षी घराच्या धरतील वाटा. देईल हात तुझी अस्मिता